शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील मोहनराज नगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे कोपरगावच्या वतीने नगर परिषदेला सोमवार दिनांक 23 मार्चला निवेदन देण्यात आलं। मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटलंय की मोहनराज नगर भागातील रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आलं असून ठेकेदारांकडून कामात मनमानी होतीये। रस्ते खोदून ठेवले असल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय। विशेषतः दुचाकी स्वारांना अपघाताचा धोका वाढला असून अनेक ठिकाणी रस्त्यांच्या खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं। निवेदनात पुढे नमूद करण्यात आलं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून या भागात गटारींची समस्या कायम आहे। लहान पाईप टाकून बनवलेल्या गटारींमुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या अधिक तीव्र होती, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला। या परिसरातून अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व शहरातील मान्यवरांचा वावर असतानाही रस्त्यांच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला। तसेच संबंधित प्रशासन व नगर परिषदेकडून तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। दरम्यान येत्या 15 दिवसात जर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगावच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे कोपरगाव, मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे शिर्डी, शहराध्यक्ष प्रशांत वाकचौरे, मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, उपनगराध्यक्ष अनिल गाडे, हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापूसाहेब काकडे, कामगार मनसे नेते रवींद्र झावरे, तालुकाध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी शहराध्यक्ष अनिल सुपेकर, प्रतीक त्रिभुवन, बंटी भैया सपकाळ, वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे, उपशहराध्यक्ष देवा शर्मा, छोटू भाई पठाण, अल्ताफ शेख, अमजद सय्यद आदी मनसैनिक उपस्थित होते। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। आमची मागणी एकच आहे की जो पालखी रस्ता आहे त्याची चाळण झालेली आहे। अक्षरशः बरगाड्या मोरगाड्या मोडायला लागल्या। एक लेर टाकला दुसरा टाकायचा पत्ता नाही। आज टाकीतो उद्या ठेकेदार येणार आहे आणि जेव्हा इलेक्शन राहतं त्या टायमाला पत्रक देतात, दशलक्ष टाकले, रस्ता तयार करणारे एकही कामाचा पत्त्या नाही। आणि इकडून सगळे तहसील, सीओ, नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, आपले विखे साहेब, हे सगळे PI हे सर्व त्या रस्त्याने जातात। त्या रस्त्याने जाऊन सुद्धा त्या रस्त्याला दिसत नाही का त्यांना एवढे खड्डे पडलेले। आमचे लहान लहान पोर या घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। आणि दारू पिऊन इतके रात्रीचे जोरात चालवतात गाड्या का एखादं मूर्ख मेलं तर यांचं काय करायचं नगरपालिकेचं? ह्या नगरपालिकेला कळत नाही की नगरपालिकेचे आणि जेव्हा निवडणुका राहत्या त्यावेळेस देवीला नवस करायला तिथं अभिषेक करायला जात्या, आमदार जात्या, नगरसेवक जात्या, सर्वजण जात्यात। मग त्या देवीच्या तिथं जो रस्ता आहे त्याचा 3-13 वाजलेले तो दिसत नाही। फक्त देवी मातेला मला निवडून येऊन दे एवढीच अपेक्षा ठेवते देवीकडं। मग तो रस्ता दिसत नाही यांना, हे आमदार असो, खासदार असो, कुणी असो। तर 15 दिवसाच्या आत जर यांनी जर हे निवेदन दिलेलं आहे, 15 दिवसाचा टाइम दिलेला आहे, त्यांनी जर तो रस्ता केला नाही तर मनसे स्टाईलनी आम्ही आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आज कोपरगाव नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात म्हटलं आहे की अनेक वर्षापासून मोहनराज नगरला रस्ताच न राहिलेला नाही। कारण रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा सर्वात मोठा विषय तिथं झालेला आहे। अनेक वर्षापूर्वी म्हणजे साधारण 9 वर्ष तर झालेले तो रस्ता झालेला नाही। आणि त्या खड्डे झाल्यामुळे कधीतरी मी म्हणतो की त्या गटरी झालेल्या आहे, त्या गटरीला नाल एकदम छोट्या टाकलेल्या आहे, त्याचं तुंबलेलं पाणी, सांडपाणी सगळं त्या खड्ड्यात जातं। आणि खड्ड्यात गेल्यामुळे ते पुढे खड्डा आहे हे रस्त्यावाल्यांना म्हणजे गाडी वाहतुकांना कळत नाही, पण त्याचा त्रास, नाहक त्रास आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना, मुलींना, तसेच वयोवृद्ध जे पायी चालतात त्यांच्या अंगावर ते सांडपाणी, घाणपाणी उडतं, त्याचा त्रास तो नाहक त्यांना त्रास सहन करावा लागतोय। तर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेला, नगराध्यक्षांना तसेच मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण त्या रस्त्याने कायम ये-जा करतात कायम। तसेच पालकमंत्री आमचे राधाकृष्ण विखे साहेब
यांनी तर कमीत कमी 8-10 वेळेस कोपरगावला चक्कर मारलेले आहे, उद्घाटन केले, कार्यक्रम केलेले आहे. आणि पी आय साहेब झाले, आमदार साहेब झाले, सर्व जे तहसीलदार मोठमोठाले अधिकारी त्या रस्त्याने ये जाय करतात आहे. मग त्यांना हा रस्ता दिसत नाहीये का? कारण कोपरगाव नगर मनमाड रस्ता जो आहे त्याचं काम अतिशय संत गतीने चाललेलं असल्यामुळे तिथून पूर्ण जो आपल्या वाहनाची खराबी होऊ नये म्हणून संपूर्ण वाहतूक ही आमच्या मोनी राजनगर मधून जात असल्या कारणाने अतिशय तिथं गर्दी झालेली आहे. तिथून आमच्या सारख्या म्हणजे घरच्यांना किंवा आमच्या नागरिकांना तिथून बाहेर जाणं सुद्धा शक्य होत नाहीये. अनेक ऍक्सिडेंट तिथं होत आहे, लहान मुलांचे ऍक्सिडेंट तिथं झालेले आहे. उद्या जर एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर याला कारणीभूत कोण राहणार आहे? तर नगरपालिकेला आमची विनंती राहील, पहिले आमची विनंती राहील की आम्हाला इथं मोठं आंदोलन करण्यास भाग पाडू नका. आणि आपण 15 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे की 15 दिवसामध्ये जर रस्ता नाही दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तीव्र स्वरूपात आंदोलन करीन. आणि आता 8 दिवसामध्ये रामनवमी सारखा मोठा उत्सव जो कोपरगाव शहरातले टोटल नागरिक, संपूर्ण नागरिक हे साईबाबाच्या दर्शनासाठी मोनी राजनगर भागातून जातात. तर ते खड्डे आहे, त्यांच्या पायाला विजा होणार आहे. तर त्यांनी लवकरात लवकर आता आपण ते खड्ड्याची डागडुजी काढावं व 15 दिवसामध्ये हा रस्त्याचं काम जर चालू नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपात आंदोलन करेन. याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेची राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.